भौतिकशास्त्र या विषयावरती अतिशय महत्त्वाचे पॉईंट आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून कंबाईनसाठी ओके, ते सर्व पॉईंट आपण रीड करूया. तर सर्वात पहिल्यांदा गती व बल हा चॅप्टर बघू. यामध्ये बघा मोशन, गती. गती म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूने सभोवतालच्या वातावरणाशी आपली स्थिती बदलणे होय. वस्तूची ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन याला वस्तूची गती असे म्हणतात. गतिमान वस्तूचे सतत विस्थापन होत असते. एकूण गतीचे प्रकार किती आहेत? टाईप्स ऑफ मोशन. स्थानांतरणीय गतीच म्हणजेच काय, तर ट्रान्सलेशनल गती येतं ओके, मोशन येतं. वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरळ किंवा वक्राकार मार्गाने स्थानांतरित होत असते आणि वस्तूतील सर्व कणांचे विस्थापन सारख्याच अंतराने होत असते. घ्रणण गती म्हणजे काय आहे, तर रोटेशनल मोशनला काय म्हणतात, जर एखादी वस्तू विशिष्ट आसाभोवती फिरत असेल आणि ती घ्रणण गतीमध्ये आहे असे म्हणले जाते, त्यावेळेला या गतीमध्ये वस्तू ठराविक वेळेनंतर तोच मार्ग गिरवत असते. जसं की घड्याळातले काटे बघा, तो मार्ग गिरवतात. वर्तुळाकार मार्ग असतो हा घ्रणण गतीमध्ये. आता याचे घ्रणण गतीचे एक्झाम्पल म्हणजे पंखा, भवरा, पृथ्वीचं परिवलन सारखं एका दिशेने ते स्वतःभोवती गोल फिरते. आता दोलन गती म्हणजे काय, ओके, ऑसिलेटरी मोशन. जर वस्तू एकाच मार्गाने फिरत असेल पण मार्ग वर्तुळाकार नसतील त्याला आपण दोलन गती असे म्हणतो. जसे की झोका, दोलक, पेंडुलम ओके. डिफरन्स बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स जर म्हणलं तर डिस्टन्स बघा, आरंभ बिंदू ते अंतिम बिंदू. आता इथे बघा, एक मिनिट ओके. ए बी प्लस, आता हे जे डिस्टन्स आहे ए बी प्लस बी सी ओके, हे झालं अंतर ओके, डिस्टन्स म्हणतात त्याला. ए पासून सी पर्यंतचं अंतर झालं, हे सगळं अंतर आपल्याला घ्यावं लागतं. आणि विस्थापन म्हणजे काय असतं, तर आरंभ व अंतिम बिंदूतील कमीत कमी अंतर त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात ओके. आपण हे सगळं टोटल अंतर घेतलं इथे, तर किती आहे इथे बघा, आता 4 + 3 झालं 7 मीटर अंतर. आणि डिस्प्लेसमेंटमध्ये बघा, आता ए टू बी, बी टू सी असं जर घेतलं तर डायरेक्ट इथं ए टू सी ओके असं अंतर काढलं जातं. एकदम कमी येतं बघा, दोघांमध्ये जर डिस्प्लेसमेंट हे कमी असतं कधी पण अंतरापेक्षा ओके. डिस्टन्स, आता एखाद्या वस्तूने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जात असताना प्रवासामध्ये आक्रमिलेल्या मार्गाचं प्रत्यक्ष लांबी असते. अंतर ही कशी आहे, अदिश राशी आहे. अंतर काय आहे, तर अदिश राशी येते. अंतर अदिश राशी येते. अदिश राशी म्हणजे काय असतं, तर जी राशी केवळ परिणाम म्हणजेच युनिट दिल्याने पूर्णपणे व्यक्त होते तिला आपण अदिश राशी असे म्हणतो. जसं की लांबी, वस्तुमान, आकारमान, काळ, तापमान, चाल, घनता हे कशा आहेत, अदिश राशी आहेत. डिस्प्लेसमेंट विस्थापन मूळ स्थानापासून अंतिम ठिकाणापर्यंतच्या मार्गाची एकरेषीय लांबी म्हणजेच काय असतं, विस्थापन असतं. विस्थापन हे अंतरापेक्षा नेहमी कमी असतं. डिस्प्लेसमेंट इज म्हणजे लेस दॅन डिस्टन्स ओके. विस्थापन ही कशी आहे, सदिश राशी आहे. अंतर कशी आहे, अदिश राशी आहे ओके. सदिश राशी म्हणजे काय नेमकं, आता तर जी राशी पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी तिचे परिमाण, युनिट आणि दिशा, डायरेक्शन या दोघांची आवश्यकता असते त्याला आपण काय म्हणतो, सदिश राशी म्हणतो. सदिश राशीमध्ये काय काय येतं, तर विस्थापन येतं, वेग येतं, त्वरण येतं, बल येतं, संवेग येतं ओके. अंतर व विस्थापन मोजण्यासाठी लांबीचंच एकक वापरलं जातं. अंतर आणि विस्थापनासाठी लांबीचं एकक वापरलं जातं. आता बघू वेलॉसिटी आणि स्पीड. Velocity is the vector quantity that signifies the magnitude of the rate of change of position and also the direction of an object's movement. एखाद्या वस्तूने एकक काळात विशिष्ट दिशेने कापलेलं जे अंतर असतं त्याला वेग म्हणतात. म्हणजेच वेग म्हणजे काय, तर चाल प्लस दिशा. वेग इज इक्वल टू विस्थापन अपॉन काळ ओके. SI युनिटमध्ये मीटर पर सेकंद, CGS युनिटमध्ये असतं सेंटीमीटर पर सेकंद. वेग कशी आहे, सदिश राशी आहे. चाल कशी आहे, अदिश राशी आहे. चाल म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूने एकक काळामध्ये कापलेल्या अंतराला आपण चाल असं म्हणतो. जर चाल काढायचं असेल तर डिस्टन्स भागीला काळ काढावा, म्हणजे फॉर्म्युला काय बघा त्याचा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवूया, डिस्टन्स अपॉन टाईम ओके. आणि वेग काढायचा असेल तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम ओके, विस्थापन भागीला काळ. आता चाल आणि अंतराशी संबंधित आहे तर वेग विस्थापनाशी ओके. चाल हे अंतरासोबत संबंधित येतं आणि वेग हा विस्थापना डिस्प्लेसमेंटसोबत ओके. वेगावरून गती तसेच गतीची दिशाही कळतं. वस्तूची हालचाल सरळ रेषेत होत असेल तर त्या वस्तूच्या चालीचे व वेगाचे मूल्य सारखेच असतं. आणि आता चाल ही गतीपेक्षा अधिक मूल्य असणारी राशी आहे. चालीचे मापन अंतर याप्रमाणे सर्वात पहिल्यांदा गॅलिलिओने केलं होतं. हवेतील ध्वनीची चाल ही 343.2 मीटर पर सेकंद एवढी आहे. पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल ही 29,770 मीटर पर सेकंद एवढी. स्पीड आणि वेलॉसिटीचे SI आणि CGS युनिट सारखे असतं ओके. SI मध्ये मीटर पर सेकंद, CGS मध्ये सेंटीमीटर पर सेकंद. प्रकाशाची स्पीड 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. प्रकाशाची स्पीड किती आहे, 3 × 10⁸.
आता एकरेषीय एकसमान गती लिनियर युनिफॉर्म मोशन बघा, ज्या गतीमध्ये वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असते त्याला आपण एकसमान गती असे म्हणतो. जसं की आता एखादी वस्तू पहिल्या 20 सेकंदामध्ये 100 मीटर अंतर कापत असेल आणि तर ती वस्तू दुसऱ्या 20 सेकंदामध्ये तेवढेच अंतर पार करते, म्हणजेच एकसमान गतीमध्ये चाल कशी असते, स्थिर राहते. आता एकसमान वर्तुळाकार गती बघू, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने सारख्याच वेळेमध्ये सारखेच अंतर कापत असेल ना, तर त्याला आपण एकसमान वर्तुळाकार गती असं म्हणतो. यामध्ये चाल सारखीच असते परंतु वेग बदलत असतो, कारण वस्तू दिशा बदलते. ही वस्तू फिरताना नेहमी केंद्राकडे आकर्षिली जाते. त्या आकर्षण बलास आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. जे बल केंद्राकडे आकर्षलं त्याला आपण सेंट्रिपिटल बल असं म्हणतो. पृथ्वीची सूर्याभोवती फिरणे, ओके, हे याचं एक्झाम्पल आहे. सेंट्रिपिटल फोर्सचं एक्झाम्पल म्हणलं तर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरणं. आता ॲक्सिलरेशन, त्वरण. वेग बदलाचा दर म्हणजेच काय आहे, वेग जे बदलतं त्याला काय म्हणतो आपण, त्वरण म्हणतो, ॲक्सिलरेशन म्हणतो. म्हणजेच एखाद्या वस्तूचा वेग आणि काळ यांचा संबंध म्हणजेच त्वरण आहे. त्वरण कसं काढायचं, त्वरण इज इक्वल टू वेगामध्ये होणारा बदल भागिला टाईम. ओके, वस्तूच्या वेगात वाढ होत असेल तर त्वरण हे धन असतं आणि जर घट होत असेल तर त्वरण कसं असतं, ऋण असतं. ऋण त्वरणालाच आपण अवत्वरण किंवा मंदन असंही म्हणतो. त्वरण इज इक्वल टू अंतिम वेग अंतिम वेग मायनस सुरुवातीचा वेग भागिला एकूण कालावधी घ्यायचं. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू शेवटचा वेग, लास्ट वेग आणि स्टार्टिंग वेग, ओके, भागिला एकूण कालावधी. क्यू मायनस पी अपॉन टोटल टाईम. ओके, पी म्हणजे आरंभ बिंदू, क्यू म्हणजे अंतिम बिंदू. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. ए इज म्हणजे त्वरण, व्ही म्हणजे अंतिम वेग, यू म्हणजे सुरुवातीचा वेग. ओके, एस आय युनिट काय आहे त्वरणाचं, मीटर पर सेकंद, आणि सी जी एस युनिट इथं सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. जर समान कालावधीमध्ये गतीमध्ये समान बदल होत असेल तर त्वरण एक समान राहतं. जर एखाद्या वस्तूची चाल स्थिर असेल तर त्या वस्तूचं त्वरण पण शून्य असतं. त्वरण हे ऋण, धन, शून्य असू शकतं. ओके, आता गतिविषयक समीकरणामध्ये वेग आणि काळ संबंधीचे समीकरण म्हणजेच व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. यू म्हणजे सुरुवातीचा वेग, व्ही म्हणजे अंतिम वेग, ए म्हणजे त्वरण. ओके, अंतिम त्वरण. त्वरण काढायचं असेल तर व्ही मायनस यू अपॉन टी, नंतर ए टी इज इक्वल टू व्ही मायनस यू, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. ओके, स्थिती काळ संबंधीचं समीकरण काढायचं असेल तर एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. एस म्हणजे अंतर, यू म्हणजे आरंभ वेग, व्ही म्हणजे अंतिम वेग, टी म्हणजे काळ. स्थिती किंवा वेग या संबंधीचं समीकरण म्हणलं तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. ओके, हे फॉर्म्युला लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक. एक व्यक्ती 72 किलोमीटर अंतराचा प्रवास 4 तासामध्ये पूर्ण करते तर त्यांची सरासरी चाल ही किती असायला पाहिजे बघा. तर सरासरी चाल काढायची असेल तर एकूण अंतर भागीला वेळ घ्यायचं. एकूण अंतर किती आहे, 72 भागीला 4. मग त्यानुसार काढलं तर काटाकाटी करून किती येणार आहे, 5 मीटर पर सेकंद. उंच इमारतीच्या गच्चीवरून जर खाली सोडलेला चेंडूचा वेग हा 5 सेकंदानंतरचा वेग किती असेल म्हणून विचारलं तर चेंडूची अवस्था स्थिर असते म्हणजेच यू इज इक्वल टू 0 प्रारंभीच्या वेळेला म्हणजे स्टार्टिंगच्या वेळेला. जी नेहमी किती असतं, 9.8 मीटर पर सेकंद. गुरुत्वत्वरण कधी असतं, नेहमी 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. टाईम किती दिला, 5 सेकंद दिला आणि व्ही काढायला सांगितलं. तर गतीच्या पहिल्या समीकरणानुसार व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. यू म्हणजे 0 प्लस 9.8 इंटू 5 आणि व्ही इज इक्वल टू 49 मीटर पर सेकंड. ओके, आन्सर. आता इथे 20 मीटर पर सेकंद वेगाने गतिमान असलेल्या वस्तूलाच गतीच्या दिशेने एक समान त्वरण जर दिलं असेल तर 10 सेकंदांनी तिचा वेग 40 मीटर पर सेकंद झाला तर त्वरणाचं मूल्य काय विचारलं. तर त्वरणाचं मूल्य यू काय दिलं आपल्याला 20, व्ही काय दिला शेवटचा आणि स्टार्टिंगचा बघा 40 मीटर आणि टाईम काय दिला 10 सेकंद. ॲक्सिलरेशन विचारलं. अशा वेळेला आता टाईम दिला तर व्ही इज इक्वल टू यू प्लस 80, व्ही म्हणजे 40, 20 प्लस ए इंटू 10 किमती ठेवून दिला तर याचं काय आन्सर आलं 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. एका इमारतीच्या गच्चीवरून सोडलेला दगड 3 सेकंदांनी जर जमिनीवर पडला तर इमारतीची उंची पण काढता येते. तर यू इज इक्वल टू 0 स्टार्टिंगला स्थिर असल्यामुळे 0, नंतर टाईम किती 3 सेकंद. ॲक्सिलरेशन नेहमी कॉन्स्टंट 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि एस इज इक्वल टू किती विचारलं तर जेव्हा आपल्याला दिलं नसतं ॲक्सिलरेशन तेव्हा 9.8 घ्यायचं. मग एसचा फॉर्म्युला म्हणजेच यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. यूची किंमत ठेवली 0, टीची किंमत 3 प्लस हाफ इंटू एची किंमत 9.8 गुणला 3 म्हणजे आन्सर येतं 44.1 मीटर. ओके, एक चेंडू जर जमिनीवरून 19.6 मीटर पर सेकंद वेगाने वर फेकला तर तो किती उंच जाईल आणि त्याला किती वेळ लागेल. तर यू इज इक्वल टू 19.6 मीटर पर सेकंड, ए इज इक्वल टू मायनस 9.8. ओके, येतं नेहमी कॉन्स्टंट, वर फेकला म्हणून आपण मायनस घेतलं आणि एस इज इक्वल टू किती आणि टी इज इक्वल टू किती विचारलं तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2S किमती ठेवून द्यायच्या. नंतर एस निघतं. मग एस निघाल्यानंतर आपण
फॉर्म्युला कोणता वापरायचा, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. ओके. एक विमान जर 4.2 मीटर पर सेकंद या त्वरणाने 20 सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर हवेत झेपावते तर विमानाने हवेत झेपवण्यापूर्वी किती अंतर पार केलं असेल. त्वरण काढायचं तेव्हा त्वरण म्हणजे काय दिलं त्यांनी आता 4.2 दिलं. ओके. त्वरण टाईम पण दिला 20 सेकंद. स्टार्टिंग तर आपण 0च घेतो आणि शेवटचं यस काढायला सांगितलं आपल्याला. तर एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ टी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरायचा. किमती ठेवायच्या, उत्तर निघून जाईल. एका कांगारूची क्षितिजाजवळची लंब दिशेमध्ये 2.5 मीटर उंच उडी मारण्याची क्षमता असेल आणि त्या कांगारूची हवेत उडी मारताना चाल किती असले तर विस्थापन किती 2.5. ओके. आणि व्ही इज इक्वल टू 0. त्वरण किती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्वरण दिलं नसेल तर आपण नेहमी काय घ्यायचं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि यू काढायला सांगितला तर व्ही इज इक्वल टू व्ही यू स्क्वेअर प्लस 2AS. ओके. किमती ठेवल्या तर यूची किंमत निघून जाते. त्वरण वेगाच्या विरुद्ध दिशेने काम करत आहे म्हणून आपण मायनस घेतलं. ओके. आता फोर्स फोर्स फॉर्म्युला काय तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. बल इज इक्वल टू वस्तुमान इंटू त्वरण. ओके. बलाचे एकक युनिट MKS मध्ये न्यूटन पर CKG मीटर पर सेकंद. ओके. आणि CGS मध्ये डाईन येतं. 1 न्यूटन म्हणजेच किती 10⁵ डाईन. बल म्हणजे काय नेमकं तर वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणं किंवा ढकलणं लावलेल्या जोराला आपण काय म्हणतो बल असं म्हणतो. कोणत्याही वस्तूवर लावलेल्या बलालाच म्हणजे करणाऱ्या प्रक्रियेलाच आपण बल असं म्हणतो. घर्षण बल कसं असतं तर आता बघायचे प्रकार बलाचे. घर्षण बल फ्रिक्शनल बल म्हणतात त्याला. घर्षण बल म्हणजे काय एका पदार्थाने दुसऱ्या पदार्थाच्या सापेक्ष गतीला केलेला विरोध असतो घर्षण बल. आता एक्झाम्पल म्हणलं तर आपण जेव्हा जमिनीवर चालतो ना तेव्हा आपली पावले जमीन यामध्ये घर्षण बल होत असतं. भिंतीमध्ये जेव्हा खेळ ठोकतो तेव्हा आपण घर्षण बल. जमिनीवरून गरगरणारा चेंडू घर्षण बलामुळे थोड्या अंतरावर जाऊन थांबत असतो. जडत्व बघू. इनर्शिया म्हणजे नेमकं काय. वस्तूची स्थिर गतिमान अवस्थेला बदलाला विरोध करण्याची जी प्रवृत्ती असते त्याला आपण जडत्व असं म्हणतो. एका ठिकाणी वस्तू स्थिर आहे. ओके. त्या स्थिर राहण्याच्या यालाच काय म्हणतो आपण अवस्थेला जडत्व असं म्हणतो. वस्तूची मूळची स्थिती न सोडण्याची प्रवृत्ती म्हणजेच काय जडत्व. गतिमान कारला एकदम ब्रेक लावली असता आपण पुढे ढकलला जातो ते जडत्वामुळे. ओके. चाललेल्या गाडीतून उतरताना आपल्याला गाडीच्या दिशेने थोडं पळावं लागतं कारण गाडीच्या गतीमुळे आपले शरीर गतिमान झालं असतं. वस्तूचे वस्तुमान हे तिच्या जडत्वाचे निर्देशक असतं. वस्तुमान जेवढं जास्त तेवढं जडत्व पण जास्त असणार. आता संवेग बघू. मोमेंटम. संवेग म्हणजे वस्तूच्या वस्तुमान व वेग यांचा गुणाकार आहे. संवेग म्हणजेच काय वस्तुमान इंटू वेग. P इज इक्वल टू M इंटू व्ही. संवेग ही काय सदिश राशी आहे. MKS पद्धतीमध्ये kg इंटू मीटर पर सेकंद. CGS पद्धतीमध्ये GM इंटू सेंटीमीटर पर सेकंड. ओके. हे एकक पण लक्षात ठेवावं लागतील. आता न्यूटनचा पहिला नियम बघू. न्यूटनचा पहिला नियम काय सांगतो जडत्वाचा नियम आहे तो. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेमध्ये किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहतं यालाच आपण जडत्वाचा नियम असं म्हणतो. न्यूटनचा पहिला नियम जडत्वाची व्याख्या सांगते. ओके. न्यूटनचा दुसरा नियम हा संवेगाची व्याख्या सांगते. संवेग म्हणजेच काय तर संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. संवेग म्हणजे वस्तूमधील सामावलेली एकूण गती असते. संवेग इज इक्वल टू काय वस्तुमान इंटू वेग. ओके. P इज इक्वल टू M इंटू व्ही. SI युनिट काय तर kgm पर सेकंड. न्यूटनचा दुसरा नियम संवेग आणि बलाचा संबंध दर्शवितो. संवेग आणि बल दुसऱ्या नियमामध्ये. न्यूटनचा तिसरा नियम बघा प्रतिक्रियाबल आहे. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात परंतु त्यांची दिशा मात्र विरुद्ध असते. बंदुकीतून जेव्हा गोळी आपण सोडतो तेव्हा बंदूक मागील बाजूस ढकलली जाते. ॲक्शन आणि रिॲक्शन होते तेव्हा त्याला काय म्हणतात न्यूटनचा तिसरा नियम प्रतिक्रियाबल. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळेच मग गोळीला अधिक वेग प्राप्त होत असतो. आता बघू संवेग अक्षयतेचा नियम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. बाह्य बलाची क्रिया होत नसताना जेव्हा दोन वस्तूची टक्कर होते तेव्हा त्या वस्तूच्या आघातापूर्वीचे एकूण संवेग हा त्याच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. हा न्यूटनचा गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. M1 प्लस M2 इज इक्वल टू M1 प्लस M2 M1 वस्तुमान असलेल्या दोन वस्तू. U1 आघातापूर्वीचा वेग आणि V1 म्हणलं तर आघातीनंतरचा वेग. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम बघा. F इज इक्वल टू GMN इंटू M2 भागिला R स्क्वेअर. F इज इक्वल टू बल. G इज इक्वल टू गुरुत्व स्थिरांक. जीचा किती स्थिरांक आहे बघा किती येतं. जीची किंमत 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. M1 M2 हे दोन वस्तूचे वस्तुमाने आहेत. R हे दोन मधलं अंतर दाखवते.
जीची किंमत लक्षात ठेवूया 6.67 इंटू 10⁻11. बलाचं वर्गीकरण बघा, गुरुत्व बल म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स, विद्युतचुंबकीय बल म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, केंद्रकीय बल, न्यूक्लिअर फोर्स आणि शीन बल म्हणलं तर वीक फोर्स येतं. आता बघू सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये काय फरक आहे. सेंट्रिपिटल म्हणलं तर अभिकेंद्री बल येतं. ओके, इट इज अ रिअल फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्स कसं आहे, रिअल फोर्स. आणि सेंट्रिफ्युगल म्हणलं तर नॉट अ रिअल फोर्स. ओके, सेंट्रिपिटल म्हणलं तर इट इज अ डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कलकडे आकर्षला जातो तो, केंद्राकडे. आणि सेंट्रिफ्युगल म्हणलं तर इट इज अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे हा केंद्राकडून आकर्षला जात नाही सेंट्रिफ्युगल. पृथ्वीच्या सूर्याभोवती परिभ्रमण करणे याला काय म्हणतात, सेंट्रिपिटल. आणि कपडे सुकवण्यासाठी मशीन जी असते ती काय, सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. ओके, आता वस्तुमान बघा, वस्तुमान म्हणजे द्रव्यसंचय. वस्तुमान सगळीकडे सारखं असतं. वस्तूचे वस्तुमान शून्य कधीच होत नाही. वस्तूचे वस्तुमान हे जडत्व गुणात्मक माप आहे.